नमस्कार मित्रांनो. ही गोष्ट आहे दोन महापुरुषांच्या मैत्रीची. एक संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे श्री संत गाडगेबाबा यांची. तर सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांची मैत्री ही केवळ दोन व्यक्तींची मैत्री नव्हती, तर ती प्रज्ञा, ज्ञान आणि करुणा सेवा यांचा एक अद्भुत संगम होता. दोघांच्या विचारांची एकरूपता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्चशिक्षित, कायदेत अज्ञ आणि संविधानाचे शिल्पकार होते, तर गाडगेबाबा हे निरक्षर असूनही अनुभवाच्या शाळेत शिकलेले महान समाजसुधारक होते. गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून नेहमी सांगायचे की माझ्या अडाणी लोकांनो बघा तो भिवा. डॉक्टर आंबेडकर किती शिकला? शिका आणि स्वाभिमानाने जगा. बाबासाहेबांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राचा गाडगेबाबांनी खेड्यापाड्यात प्रसार केला. पंढरपूरच्या चोखामेळा धर्मशाळेचे दान. या मैत्रीतील सर्वात मोठा प्रसंग म्हणजे पंढरपूर येथील चोखामेळा धर्मशाळा. गाडगेबाबांनी रक्ताचे पाणी करून ही धर्मशाळा उभारली होती. पण जेव्हा त्यांना समजले की बाबासाहेब दलितांच्या शिक्षणासाठी संस्था पीपल्स एज्युकेशन सोसायटी चालवत आहेत, तेव्हा त्यांनी कोणतीही अट न ठेवता ती भव्य धर्मशाळा बाबासाहेबांच्या संस्थेला दान दिली. गाडगेबाबा म्हणाले होते, साबही मालमत्ता तुमचीच आहे, कारण तुम्ही गोरगरिबांच्या लेकरांना डोळे शिक्षण देत आहात. बाबासाहेबांचा गाडगेबाबांबद्दलचा आदर. बाबासाहेब गाडगेबाबांना आपले मार्गदर्शक मानत. बाबासाहेब म्हणायचे, मी जे काम लेखणीने करतोय तेच काम गाडगेबाबा आपल्या हातातल्या झाडूने आणि कीर्तनाने करत आहेत. जेव्हा जेव्हा गाडगेबाबा मुंबईला येत तेव्हा बाबासाहेब स्वतः त्यांना भेटायला जात आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत. ऐतिहासिक घटनाक्रम. या दोन महापुरुषांच्या निर्वाणाचा काळ अत्यंत जवळचा आणि चटका लावणारा आहे. जेव्हा 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिल्ली येथे झाले आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या निधनानंतर अवघ्या 14 दिवसांनी 20 डिसेंबर 1956 रोजी संत गाडगेबाबांचे निर्वाण अमरावतीजवळील वलगाव येथे पेढी नदीच्या काठी झाले. सत्यप्रसंग. जेव्हा बाबासाहेबांच्या निधनाची बातमी गाडगेबाबांना समजली तेव्हा ते स्वतः आजारी होते. ही बातमी ऐकून त्यांना प्रचंड धक्का बसला. ते अत्यंत दुःखाने म्हणाले होते, माझा विठ्ठल गेला, आता या समाजाला प्रकाशाकडे कोण नेणार? बाबासाहेबांच्या जाण्याचे दुःख पचवणे त्यांना कठीण गेले आणि काही दिवसातच त्यांनीही आपला देह त्यागला. मैत्रीचे सार. या दोघांनीही समाजाला स्वच्छता गाडगेबाबा आणि शिक्षण बाबासाहेब या दोन महत्त्वाच्या गोष्टी दिल्या. आज या दोघांच्या मैत्रीची आठवण महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत अत्यंत आदराने काढली जाते. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला या गोष्टीतून काय शिकायला मिळाल हे कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.